सरकारनं आरक्षण दिलं नाही तर मनोज जरांगे विधानसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत आणि त्यासाठी त्यांनी 127 जागांवर पहिला सर्वे देखील केलाय। खुद्द मनोज जरांगे यांनी एबीपी माझाशी बोलताना ही घोषणा केली आहे। मात्र ते स्वतः निवडणूक लढवणार नाहीयेत। स्वतःचा पक्ष काढून उमेदवार उभे करायचे की अपक्ष म्हणून उभे करायचे हे अजून ठरवलेलं नाही। वेळ आली तर मराठा, मुस्लिम आणि दलित, लिंगायत यांची मोड बांधून निवडणूक लढवणार असंही जरांगे म्हणतात। सगळे सोयऱ्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी 13 जुलैपर्यंत मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला वेळ दिली आहे आणि त्यानंतर विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली आहे। आणि ज्या दिवशी ही वेळ दिली त्याच दिवशी त्यांनी सांगितलं होतं की विधानसभेच्या निवडणुकीची तयारी ते करणार आहेत आणि तशी त्यांची तयारी झाली आहे। महाराष्ट्रातील मराठा बहुल मतदारसंघ किती आहेत याचा एक सर्वे देखील त्यांच्या वतीनं करण्यात आलेला आहे। तो नेमका सर्वे कधी केला गेला, त्यातमधून काय फाइंडिंग आले आणि आणखीन काही सर्वे ते करणार आहेत का हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत। तुम्ही सर्वे केला ही खरी गोष्ट आहे का आणि त्यातनं काय फाइंडिंग आलं? सगळ्यात महत्त्वाचं की सरकारला वेळ दिलेला नाही आहे। 13 जुलै सरकारनं घेतलेला आहे। त्यामुळे त्यांना जे ठरलेल्या सगळ्या सोयऱ्यासह हैदराबादच्या गॅजेटसह 9 मागण्या देणं हा एक भाग झाला। हे मात्र खरं आहे की मी पाठीमागेही सांगितलं होतं की आम्ही तयारी करतो आहे, परंतु याचबरोबर महत्त्वाचं सांगणं आहे की आम्हाला राजकारणात नाही जायचं, अजिबात नाही जायचं। मला नाही, माझ्या समाजाला, आमचा दोघांचा उद्देश तो नाही की राजकारणात जाणं, पण नाही दिलं तर काय विलाज आहे आमचा? आम्हाला सरकारच राजकारणात ढकलतं आहे, त्याला आमचा नाविलाज आहे। हाय, हे खरं आहे की आम्ही पहिल्या याच्यात 24 मतदारसंघाची चाचपणी करून बघितलेली 24ची आता जवळपास आम्ही मला वाटतं काहीतरी आता किती झालेत बघा, ते 24 झालेत आणि हे काहीतरी 43 का काहीतरी आता आम्ही बघतो आहे। म्हणजे आम्ही शोध घेतो आहे फक्त काय चाललं। याचा अर्थ असा बी नाही की आम्ही लढणार आहेत, पण का शांत बसलं पाहिजे, का माझ्या समाजाला न्याय नाही मिळाला पाहिजे, ही उद्देश आहे। त्यांनी आरक्षण दिलं, आम्हाला राजकारणात जायचं नाही, मात्र आम्ही सुरू केलं आहे। त्याला सर्वे नाही म्हणता येणार, पण आपण कसं काढू शकतो? आपल्या मराठा समाजाचे हक्काचे लोक देणारे तिथं कसे बनता येतील? सर्वसामान्य लोक दिल्याच्या नंतर काय समीकरणं मतदारसंघात कसे जुळवायला पाहिजेत? आपला मराठा समाज किती आहे? बाकीच्याही जाती धर्मांना सोबत घ्यायचं आहे, त्यांनाही न्याय देणं गरजेचं आहे। मग दलित बांधवांनाही न्याय देणं गरजेचं आहे, तेही देणारे बनले पाहिजेत। मुस्लिम समाजाचे बांधव देणारे बनले पाहिजेत, ते किती आहेत? किंवा 12 बलुतेदारांचा विषय, त्यांचाही वेगळा प्रवर्गाचा विषय, त्यांनाही सोबत घेतलं पाहिजे आपण। तर त्यांचं कसं आहे, म्हणजे हे आमचं एकूण चाचपणी चालली। त्याला सर्वे फिरवा नाही म्हणता ना, कारण सर्वेतला मोडणारापैकी मी नाही आहे। बंजारा बांधव पण आहेत की त्यांनाही राजकारणाच्या व्यासपीठापासून खूप लांब ठेवलेलं आहे। त्यांनाही आपल्याला समाजाच्या, मराठा समाजाने त्यांच्या पाठीशी उभा राहून त्यांना काय देता येईल, काय करता येईल हेही चालू आहे। लिंगायत समाजही शक्यतो राजकीय प्रवाहापासून लांब आहे, तर मग मराठ्यांनी मोठं मन करून लिंगायत समाजालाही राजकीय प्रवाहात का नाही घेतलं पाहिजे? हे मात्र हे सुरू आहे खरं आहे की पहिले 24 केलेत, मला वाटतं आता 43 काहीतरी आम्ही करतो। तर जवळपास 123 किंवा 127च्या आसपास आम्ही बघण्याचा अंदाज आमचा आहे। मराठा, मुस्लिम आणि दलित अशा आणि इतर काही घटक अशांची मूठ बांधणार आहे का नाही बांधणार? जर यांनी नाही दिलं तर का नाही बांधणार? मुस्लिमांनी किती दिवस अन्याय सहन करायचे? त्यांचे पोरं त्यांनी मोठे करायचे नाही का? दलितांनी त्यांचे पोरं मोठे नाही करायचे का? आणि मराठा समाजानं त्यांच्या पाठीशी उभा राहून त्यांना राजकीय प्रवाहात आणणं आणि त्यांना त्यांच्या ज्या राजकीय प्रवाहात, ज्या संविधानाच्या पदावर, ज्या खुर्चीवर बसून ते न्याय देऊ शकते, त्याच्यात का बसू नये? मराठा समाजाने मोठ्या मनाने त्यांनाही बसवणार आहे। लिंगायत समाजाला का बसवलं नाही पाहिजे? बंजारा बांधवसुद्धा हमेशा ऊसतोडीच्या कामात आहे, त्यांचे लेकरं का मोठे होऊ नये? त्यांनाही राजकीय प्रवाहात का नाही घेतलं पाहिजे? हे आमची चाचपणी सुरू आहे, माझी सुरू आहे। मी 24च्यात बघितलं आहे अगोदर, मला योग्य वाटलं आहे। मी सगळंच नाही बोलणार आत्ताच, आणि 43मध्ये सुद्धा चांगलं आहे। आणखीन मी पहिल्या टप्प्यात ते केलं, दुसऱ्या टप्प्यात हे करतो आहे। आणखीन मी 100 ह्या 2-3 टप्पे पाडून मी चाचपणी मात्र ती करतो। या सगळ्या मतदारसंघात जाणार आहे का नाही जाणार? आणि मग हे लोक देणारे कसे बनणार?
गोरगरीब बाराबोलीदारांना न्याय कसं काय मिळणार? या छोट्या छोट्या जाती आहेत, ह्या प्रवाहात का येत नाहीत? आदिवासी समाज का प्रवाहात येत नाही? का येत नाही? हे बघितलं पाहिजे ना आपण. त्यांनी दऱ्याखोऱ्यातच राहायचं का? त्यांना न्याय नको? त्यांच्यासाठी सुविधा नाही दिल्या का? सरकार नाही दिल्या का? योजना तर प्रचंड आहेत SC ST मध्ये, त्यांनाच का मिळत नाहीत? आजही त्यांच्या शिक्षणापासून लेकरं कसं का वंचित आहेत? राजकीय प्रवाहात जिथून त्यांचं प्रगती होणार आहे त्याच्यात का जात नाहीत? दऱ्याखोऱ्यात असणाऱ्या समाजाला बी पाण्यापासून शेती का करतात नाही? पाणी का उपलब्ध नाही दरीखोरी असून सुद्धा? हे करणार आहे. मी मराठवाड्याच्या पाण्याच्या विषयातसुद्धा खूप मोठा हात घालणार आहे की मराठवाड्यात जर तुम्ही पाणी उपलब्ध करून दिलं, मराठवाड्यातल्या लोकांना जर 24 तास तुम्ही लाईट उपलब्ध करून दिली, पाणी आणि लाईट आणि त्याच्या मालाला भाव जर दिला, तर तुमच्या कर्जमाफीसुद्धा गरज नाही आमच्या शेतकऱ्याला कशाचीच. पाणलोक हा तुमचा निवडणुकीचा अजेंडा आहे? नाही, अजेंडा नाही सांगितलं मी. मी शेतकऱ्याचा आहे, म्हणून मला फक्त जाण आहे. काय होतं बाकीकडं की सपाटी असल्यामुळं पाण्याचा थेंब जर पडला तो डायरेक्ट जमिनीत जातो. आमच्याकडं लावारिसानं काढलेला असल्यासारखा, ज्वालामुखीतून आलेला असल्यासारखा खडक आहे. त्या खडकावर थेंब पडला तो डायरेक्ट खाली जातोय नदीला. मग ते पाणी जर तुम्ही अडवलं, पाण्याचं जर सिंचन केलं, आम्हाला जागेवर जर मोठमोठाले पाण्याची उपलब्धता केली, तर आमच्या आत्महत्या मुद्दे तुम्ही प्रचारात मांडताल मराठा आरक्षणासोबत? नाही निवडणूक ते नाही मला आत्ता सांगता येणार, कारण मी काही कुंकडं बरळणारातलं मी तरी पोरगं नाही. मला जे दिसतं ते मी बोलणार आहे. बाकीच्याकडं पडलेला पावसाचा निसर्गातून पडलेला थेंब ह्यो जमिनीत जातो, आमचा पडलेला थेंब पूर्ण वायाला जातो. हे पाणी अडवलं तर आमच्या मराठवाड्यातला शेती कसणारा शेतकरी प्रचंड सुखी होऊ शकतो. मग तिथं जातीचा संबंध नाही. आणि मुसलमानाला आरक्षण दिलं, वेगळा प्रवर्ग बाराबलुतेदारांना दिला, सगळ्यांना न्याय मिळू शकतो. आणि त्यांचा जातीचा जर देणारा बनवेला आपण, संविधानाच्या खुर्चीवर मंत्री केला, तो त्याची जात सुधारणार, त्याच्यातून जातीय तीळ. या सगळ्यांची मोठ तुम्ही बांधणार आहात का नाही बांधणार? जातीय तीळ. मला जर जातीवाद मिटवायचा आहे राज्यातला, तर आसवाच मिटावा लागणार आहे. आता त्या जातीचा त्या पदावर बसायचा, मराठ्यांनी मतं करून त्याला मोठं करायचं, त्याला पदावर तो जातीचं काम करण, त्यांनाही वाटण मराठ्यांनी केलं, मराठ्यांना वाटण त्यांना केलं, मग सगळ्यांचा जातीभेद एकदा मिटून जाईल. तीळ मिटवायचा या माध्यमातून. तुम्ही दौरा कधी? नाही, दौऱ्याचा नाही, 13 तारखेपर्यंत नाही. 6चा हा विषय वेगळा आहे. 6चा कुठला दौरा आहे? 6ला हिंगोलीला आहे दौरा, 7ला मला वाटतं परभणी, 8 नांदेड आहे, 9 लातूर आहे, 10 धाराशिव आहे, 11 बीड आहे, जालना 12 आहे आणि संभाजीनगर 13 आहे. 13 तारखेला जिल्ह्यातला मराठा एका जागेवर येतो. जिल्ह्यातला मध्ये कुठं न थांबता आपल्या लेकरासाठी आपली शक्ती आपण दाखवली पाहिजे. मोर्चात सहभागी होणार? सगळ्याच म्हणा. बीडमध्ये मोर्चामध्ये तुम्ही सहभागी होणार? सगळ्याच. बीडच काय, सगळ्याच. सगळ्या ठिकाणी मोर्चे असणार? हो म्हणजे सगळ्या जिल्ह्यात मोर्चे? हो, 6, 7, 8 असे जे 13 पर्यंत शांतता मोर्चा आहे. आम्ही स्वरूप काय? आमच्या लेकरासाठी आम्ही एकत्र येतो शहरात. त्याचं स्वरूप काय मोर्चाचं? जनजागृती रॅली करतोय आम्ही, आमच्या समाजाची जागृती करतो की आपल्या लेकराला आरक्षण पाहिजे, एकत्र राहा. नसता तुमच्या लेकराचं तुमच्या हातानं वाटोळं करायचं नाही, विखरून मराठ्यांनी राहायचं नाही, तालुक्यात सर्कलमध्ये उभा राहायचं नाही, रोडवर कोणी उभा राहायचं नाही. सगळ्या मराठ्यांनी जिल्ह्यातल्या एकाच जागेवर, म्हणजे एकाच जागेवर यायचं, एकाच वेळेला यायचं, एकाच दिवशी यायचं आणि सगळ्यांनी यायचं एकजुटीनं ताकदीनं. देशात मराठ्यांच्या एकजुटीचा मेसेज गेला पाहिजे. अजून एखादा सर्वे करणार? मी अगोदर अगोदर हे 6 तारखेपासूनचा दौरा करतो. मराठा समाज एकत्र येतोय अगोदर सगळा. आम्हाला आमच्यातले मतभेद बाजूला ठेवायचे. मराठा समाजाच्या नेत्याला जर एखाद्या पक्षामधून त्रास झाला तर त्याला पाठबळ देणारा सुद्धा मराठा असणार आहे. म्हणून आम्हाला ही मराठा एकजूट जनजागृती करायची आणि मराठा एकत्र ठेवायचा आहे. राजकारण अजेंडा समोर ठेवून नाही. म्हणून स्वतःचे पोरं मोठं करण्यासाठी मराठ्यांनी गावं बंद करून एकाच जागेवर यायचं, विखरून थांबायचं नाही. आपण आपल्या तारखेला, आपण आपल्या जिल्ह्यात. आणि राहिला सर्वेचा विषय, तर मी गप्प बसणार नाही. मी पूर्ण महाराष्ट्रातल्या 288 मतदारसंघात चाचपणी करणार आहे. कुठं कसं आहे, कसा मराठा बाहुल किती आहे, कोणाचं कसं आहे, कोणचा उमेदवार म्हणजे द्यायला पाहिजे, कोणत्या समाजात दिला पाहिजे, त्याच्या पाठीशी मराठा समाजानं उभा राहिलं पाहिजे. आणि ते उभा करण्यासाठी मी करतो. मी आणखीन 6 टप्पे करणार आहे. आता शिकतो 2 टप्प्यात मी चाचपणी केली.
हे होते मनोज जरांगे पाटील आणि त्यांनी भविष्यातल्या राजकारणात नेमके कशा पद्धतीनं करणार आहेत आणि महाराष्ट्रातल्या मतदारसंघाची ते कशा पद्धतीनं मराठा बहुल असतील आणि इतर समाजाची मूठ बांधून किती मतदारसंघात ते निवडणूक लढवता येईल अशा प्रकारचा सर्वे त्यांनी एक केला आहे. आणखी देखील ते करणार आहेत. कॅमेरामन बाळासाहेब पाचोनेसह मी कृष्णा केंडे, ABP माझा, छत्रपती संभाजीनगर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.